हाय हॅलो गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये. आणि सकाळ सकाळ माझा चहा पाणी नाश्ता झालेला आहे. सगळ्यांचाच झाला आहे जिथे आपल्या कामात मग्न आहे ते. आणि आजकाल आमच्या सोलापूर जिल्ह्यात काय चालू आहे माहीत आहे का? वेगळंच चालू आहे. दिवसभर 41-42 डिग्री सेल्सिअस तापमान. आणि संध्याकाळी एकदम गडगड 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 असा इजांचा असा चमक येते इजारा. आता बघा एवढं निरभ्र आकाश आहे. आता काय नाही, आता जरा नॉर्मल आहे. पण हळूहळू जसं जसं 4-5 वाजता ढग ढग येते कुठनंच येते ते ढग काय माहीत नाही. आणि एकदम विजाच कडकडत्या त्या. काल तर सोलापुरात गाराचा पाऊस पडला आणि परवा दिवशी आमच्यात पण पडला होता. ते शॉर्ट व्हिडिओ टाकला होता ना, त्याच्यामध्ये बघा त्या दिवशी रात्री पडला होता गाराचा पाऊस. बघू आज कसा आहे दिवसभर. आता मला वाटत नाही, आपल्याला वाटतंय काय पाऊस पडणार नाही, आता ऊन पडले काय, पण संध्याकाळी बरोबर ढग येते आणि मग पाऊस चालू होते. आता ह्याच्यात सगळ्यात जास्त काय माहीत आहे का अडचण, जेवढी काय फळबागा त्यांचं लय जणाचं नुकसान झाले. काय लय म्हणजे अवघड आहे, ही अवकाळी पाऊस आहे का नाही, लय डेंजर पाऊस आहे. चला आता निवांत जरा बसायचं सावलीला, कारण आता गरम व्हायला लागले. हळूहळू ऊन वाढते. अलीकडे जरा थोडं आता शिरवळं पडलं की बरं वाटतं जरा. काय आणि निवांत बसली बघा आजी आमची. आहे का? झालं का चहा? चहा झाला आहे का? हां. आमच्या आजीचा जास्त आवाज येत नाही, ती सकाळ सकाळ चार्जिंग कमी असते. जेवण केलं की मग बोलते. आता बोलली तरच बोलते, असं कडकड कडकड विजासारखं बोलते, नाहीतर मग देवासारखं शांत असते. कांबळे ताईचं चालू झालं बाबा स्वयंपाकाचं. कुकरला पालता केला आता. काय भरता त्याच्यात? डाळ करायची. दिसत पण नाही, जरा तोंड तर दाख. ये पुढं. हां. डाळ करणार आहे, डाळ आणि बटाटा, पिवळं बटाटा, कशाचा? खारं बटाटा. आणि सकाळी काय झालं माहिती आहे का? कूट असतं, कूट शेंगाचा कूट. काय आई म्हणली पिवळ्या बटाट्यात कूट टाक. कांबळे म्हणली पिवळ्या बटाट्यात कूट कोण टाकते? नाही पिवळ्या बटाट्यात कूटच टाकून घ्यायचं आज. काय खरंच टाकणार आहे का कूट? आ नसते बटाट्यात. नसते काय? आईला विचार, आई तू कशी काय म्हणली पिवळ्या बटाट्यात कूट टाकायचं म्हणून? टाकते ते का? टाकते ते. कोण टाकते? होय कांबळे? पिवळ्या बटाट्यात कोणाला कुठं टाकताय? काय आम्हाला पोरांना काय माहीत असते? टाकणार आहे का पिवळ्या बटाट्यात? मी तर आतापर्यंत जेवढं पिवळं मला आवडते बरं का पिवळ्या बटाटा. मी पिवळ्या बटाटा खाल्ले पण त्याच्यात कूट नव्हता. मग मला काय वाटते कूट जास्त असेल घरात, त्याच्यामुळे आई म्हणते कूट टाकून दे. होय कांबळे? एखाद्या दिवस ट्राय कर. हा आईने टाकलं असेल बहुतेक. ही कशाची डाळ आहे? तुरीची डाळ आहे. असली तुरीची डाळ असते काय? सुकी डाळ काय करायची. लहानपणी आहे ना, असले कुठल्या डाळे असते ते कुणालाच कळत नव्हती ही कशाची डाळ आहे. अजून पण कळत नाही कुठली डाळ आहे, विचारून घ्यायचं. काय कांबळे काय चाललंय मग? चाललाय का स्वयंपाक? पोराचा झाला का पेपर? उद्या चालू आहे काय? आमचा भाचा गेला आहे तिकडं कोल्हापूरला. त्याचा 2 पेपर आहेत. आता जे सायन्सचे विद्यार्थी त्यांना माहीत आहेत कुठलं PCM आणि PCB काय तर असं 2 पेपर. एक झाला आहे काल, आता परवा एक आहे ते लांब. आता मोठा भाचा ती कामाला असते, ती सुट्टी घेते, मग त्याला सकाळी 7 वाजता रिपोर्टिंग करावं लागते. आणि काहीतरी मला वाटते 9 ते 12 काहीतरी पेपर आहे. तर आता कोल्हापूरला गेला आहे, आता तिकडून येईल, 4-5 दिवसांनी येईल. सायन्सवाल्यांना आहे ना असंच आहे, सारखं काय ना काय टेस्ट पेपर असाइनमेंट. माझा भाचा आणि भाची दोघं पण सायन्स असल्यामुळं का नाही, आणि आपण आर्टवाली एकदम चांगलं, आपल्याला काही टेन्शन नव्हतं तेव्हा. जास्त काही टेस्ट नसायच्या, तेवढं ग्राउंडवर प्रॅक्टिकल असायचं ते काय तर शारीरिक शिक्षणाचं. ते झालं की झालं, जास्त टेस्ट नसायचं आर्टला. पण सायन्सला लय असतं हे का नाही कांबळे? भारी वाटतंय का तुमची लेकरं सायन्सला येते? भाचा आता 12वी झालं आहे आणि भाची कितवीला आहे? हां, माझ्या तर लक्षात राहत नाही भाची कितवीला आहे. हे सारखं जाते कॉलेजला तिच्यासोबत. काय करणार आहे? शेंगा टाकून बटाटा करणार आहे का? हां, आई शांत का बसली का? बोलायचं नाही काही? हां, कॅमेराला बोलायचं नाही काय? मग कढीपत्ता, मग त्याला सारखं पाणी टाकलं की बरं आहे. आणि आता जरा अवकाळी पाऊस पडायला लागल्यामुळे जरा थोडं भारी येते आमची झाडं. रानात बघू एखादे दिवस जाऊन चालू करून बघू. आता काय नांगरेट करून टाकले, आता ऊन लय तावायला लागले बाबा. आता निवांत जरा 12 वाजता सावलीला बसायला निवांत आजीसारखं आमच्या. शेवटी सरकारनं तुम्हा बायकांना चुलीवर आणलंच का नाही किती वर्षात ना? कसं वाटतंय? भारी वाटतंय चुलीवर स्वयंपाक करायला? किती वर्षात ना स्वयंपाक चालू केला? 30 वर्षाची तर तूच दिसती. तसं वय सांगू नये खरं. हा काय झालंय काय नव इकडं सरकारनं म्हणलं काय शेवटी गॅसमुळे बघ चूल करायची वेळ आली का नाही?
आणि खरं म्हणलं तर पहिलं होतं की चुलीवरच. हे आता एक गॅस निघाल्यामुळं आहे. बाई भारी मजा वाटते बरं का चुलीवर स्वयंपाक करायला, आहे का नाही? करूया आपण गॅस. कशी पिटली बघा चूल. लय दिवसात चूल बघायला मिळाली अशी घरात. आता गॅसचं तुम्हाला तर माहित आहे, गॅसचं सध्या किती किती मोठ्या प्रमाणावर अडचण चालू आहे गॅसचा. बुकिंग केले की 8-10 दिवसांना गॅस म्हणजे सिटीत तुम्हाला सांगतो, सिटीत शहरातच प्रॉब्लेम नाही, खेड्याकडे सुद्धा प्रॉब्लेम झालेला आहे गॅसचा. त्याच्यामुळं आमच्या बहिणीला ना विलाजानं गॅसच्या ऐवजी चुलीवर स्वयंपाक करायची वेळ आलेली आहे. आणि एवढे खुश झाले की मी बसलो तो सावलीला इथं, गरम व्हायला लागलेलं आहे. म्हणली ये 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 तुला काय तर गंमत दाखवते. गंमत म्हणलं काय गंमत आहे? गंमत तर ही चूल चूल गंमत नाही बा. मग आता चुलीवर स्वयंपाक करायचं म्हणल्यावर भांडी तर काळी होणारच की. पण भारी आहे बरं का. आणि त्यात काय झाले, पाऊस पडायला लागल्यामुळं जळण आहे ना, ओलं झाले सगळं. बोला काय म्हणते मग तुमची चूल? अरे गॅसवर स्वयंपाक करणं आणि चुलीवर त्याच्यात फरक पडते. मग कशावर सोपं वाटतं जास्त? हा? काय करते ते? एडबडल्यावानी म्हणजे जरा थोडासा कन्फ्यूज होते जरा, कारण गॅसवर ची स्टाईल मध्ये जी स्वयंपाक करते त्या तसं चुलीवर जमत नाही. तसा लवकर दूर होते आणि जाळ जरा कमी जास्त होते, त्या जास्त जमत नाही. असो, या सगळ्यांना अभिनंदन चूल पेटवल्याबद्दल. आणि आता परत जाऊन आता सावलीला बसतो, कारण हळूहळू ऊन बघा केवढं वाढायला लागले. आणि ह्यांचा आणि आज बाजार असल्यामुळं, गावचा बाजार बुधवार, लाईट एक 3-4 तास तर लाईट नाही आमच्याकडे. त्यामुळं झाडाखाली निवांत आपलं सावलीला बसायचं. त्या तिथं किती कडक ऊन पडले बघितलं कांबळे. काय कांबळेचं म्हणणं काय माहिती आहे का, एवढं कडक ऊन पडले मग जेवायचं करा आहे. मी म्हणलं कडक ऊन पडले याचा अर्थ जेवण करायचं का नाही, खायचं. आणि उन्हामुळं का नाही जास्त जेवण जात नाही. एखादी चपाती ठीकठाक जाते, कारण त्यात लाईट नाही दिवसभर. काय तर प्रॉब्लेम झाल्यावर ते कुठंतरी हे सारखं वारं कावदानानं काय व्हायला लागले, सारखं इथं जंप तूट, कुठं ही तूट, खांपड, वायरं तूट असलं चालू आहे. जाऊ दे असू दे. काय बनवलं बघा, बटाटं. सकाळी म्हणलेलं मी बटाटा, ह्याच्यात कूट टाकला नाही. काय ही कशाची डाळ आहे? कशाची? तुरीची डाळ आहे. बस एकच चपाती खातो दुपारचं, कारण नुसतं पाणी, थंड पाणी बाबा. जारचं पाणी आणते कांबळे त्यांचे, थंड 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 लय थंड पाणी. आणि या जेवायला तुम्ही पण आता जेवण करायचं आणि निवांत जरा सावलीला बसायचं, कारण उकाडा इतका भयंकर वाढला आहे. नको वाटायला लागले नुसतं उन्हाचं. असं वाटायला लागले थंड पाण्यामध्ये बसलं पाहिजे, फ्रीजमध्ये. कसा दम लागल्यासारखं करायला लागले बघा बहीण, एवढं उकडायला. चालतंय, आता जेवण दिलंय ना, आता तुम्ही आता जाऊ शकता बाहेर जाऊन बसा. तुम्ही पण या जेवायला, मी पण जेवतो आणि निवांत जरा 4 वाजता बाहेर बसतो, कारण लय उकडा आहे हो, काय सांगावं तुम्हाला. असू दे, आता जेवतो. तुम्हाला सांगतो, दुपारी 1:30 वाजता जेवण केलं आणि जी झोपलोच बघा. आता बरोबर 5:30 वाजले त्या, आणि ऊन पण गेले खाली. आता संध्याकाळ होत आली. एवढं गरम व्हायला लागले ना बघा, अजून पण गरम व्हायला लागले. नुसता घाम्याघूम झाले, इतका उकडा. संध्याकाळी 5:30 असू द्या, 7 असू द्या, 8 असू द्या, दिवसाची गरमी. आणि त्यात काय होते, दिवसभरची पत्र तापलेलं असते ना, रात्री असं गरम वाफ सोडतं फॅननं, त्यामुळं असं धग होते ना, भयंकर उकडतं लय. आणि फॅनची हवासुद्धा का ना गरम लागते, त्यामुळं रात्रीसुद्धा झोप लागत नाही. उन्हाळा हळूहळू बघू. आता आज काय पाऊस पडेल असं वाटलं होतं काय, पण पाऊस काय पडला नाही. नुसतं ज्यावेळेस असं वाटतं की गरम उकाडा आहे लय, पाऊस पडेल, पण आज नक्षत्र नाही पावसाचं. चला, आजी बसली निवांत. आता कांबळे त्या गेलेत बाजारला. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया परत. बाय बाय, धन्यवाद. जय महाराष्ट्र.